हेडलाइन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा वरळी डोममध्ये विजयी मेळावा, सरकारला नमवलं वाजत गाजत या। ठाकरे बंधूंचं मराठी माणसाला पत्रातून आवाहन। बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या। बॉम्बे स्कॉटिशचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या करीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी। अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन गोंधळ घातल्यामुळे दिवसभरासाठी पटोले यांचं निलंबन। आणि पुन्हा चर्चेत आणि प्रकाशात यायला पाहिजे म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे का? पण त्यासाठी देखील मोदीजींचंच नाव घ्यावं लागतं, कारण बापही होत आहे। चर्चेत राहण्यासाठी नाना पटोले यांचा सभागृहात गोंधळ, उपमुख्यमंत्र्यांची पटोलेंवर टीका। रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची राज्य सरकारकडून दखल। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली अक्कलकुवाच्या केलखडी गावाला भेट, साकव बांधण्याच्या हालचाली सुरू। पंतप्रधान मोदी आजपासून 8 दिवसांच्या परराष्ट्र दौऱ्यावर। 5 देशांचा करणार दौरा। ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स संमेलनातही होणार सहभागी। पूजा अर्चा आणि आरतीनंतर अमरनाथ यात्रेसाठी रवाना झालं यात्रेकरूंचं पहिलं पथक। उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी विधिवत पूजेनंतर दाखवला हिरवा झेंडा। 3 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान सुरू राहणार अमरनाथ यात्रा। भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून एजबॅस्टन इथे खेळला जाणार दुसरा कसोटी सामना। पहिल्या कसोटीतील पराभवामुळे भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता।